अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत। आज आपण बनवणार आहोत फणसाचे कटलेट। त्यासाठी मी हा फणस बाहेरून सगळा स्वच्छ करून आतील गाभा कट करून शिजवून घेतलेला आहे। हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलला पहिल्यांदा दाखवलेला आहे, फणसाची ठेच भाजी म्हणून। त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता। तर असा मी थोडंसं मीठ घालून उकळून घेतलेलं आहे। 2 बटाटे, बेसनचं पीठ 2-3 चमचे, किचन किंग मसाला, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, आलं लसूण पेस्ट, मीठ, हळदपूड, तांदळाचं पीठ। आता आपण कटलेट करायला घेऊया। याचा आपण कटलेट बनवणार आहोत। तर हे जे शिजवलेलं आहे ते असं हाताने बारीक करायचं आहे, असं, किंवा तुम्ही चमच्याच्या साहाय्याने पण बारीक करू शकता, किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा चेचू शकता। हे तुम्ही असं बारीक करून घ्यायचं आहे, त्याचा चुरा करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बारीक करायचं आहे। हे सगळं मी बारीक करून घेणार आहे, असं एकसारखं बारीक करायचं आहे। आता तुम्ही बघू शकताय मी एकदम असं हाताने बारीक करून घेतलेलं आहे। ही अगदी छोटी फणसाची कोहरी होती, त्याला मी सगळी स्वच्छ करून कुकरमध्ये एक 5-6 शिट्ट्या मारून घेतलेल्या आहेत। आतील गाभा कट करून अशा पद्धतीने मी हा बारीक केलेला आहे। आता आपण यावरती बटाटा मॅश करून घालूया। त्यासाठी मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते असं किसणीवरती किसून घालायचे। त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार बटाटा घालू शकता तुम्ही, एखादा घातला तरी पण चालेल। असा बटाटा किसून घालायचा आहे। आता हे मी 2 बटाटे किसून घेतलेले आहेत यावरती। आता यामध्ये आपण घेतलेलं सगळं साहित्य मिक्स करूया। आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे, धनेपूड, किचन किंग मसाला। या किचन किंग मसाल्यामुळे खूप छान चव येते कटलेटला। थोडं बेसन पीठ घालायचं आहे। तुम्ही बेसन पीठ भाजून घातलं तरी पण चालेल, पण मी इथं भाजणार नाही आहे, हे बाइंडिंगसाठी असतं। चवीनुसार मीठ, हळदपूड, जिरेपूड थोडीशी घालायची, तांदळाचं पीठ, आलं लसूण पेस्ट, आणि तुम्हाला आवडत असेल तर यावरती थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची आहे। मी साहित्यामध्ये कोथिंबीर दाखवलेली नव्हती, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला। आणि हे सगळं साहित्य एकजीव करून असं मळून घ्यायचं आहे, त्याचा असा गोळा तयार करायचा आहे। तुम्ही अशा पद्धतीने जर कटलेट केला तर खूप छान लागतं। फणसाची भाजी तर आपण नेहमीच करतो, पण वेगळं काहीतरी फणसापासून बनवता येतं, म्हणून आपण हे कटलेट करायचं आहे। आता याचा असा आपण गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय। आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत कटलेटसाठी। आता आपण गोळे तयार करून घेऊया। तुम्हाला जेवढ्या आकाराचा कटलेट हवा आहे तेवढेच गोळे तयार करून घ्या तुम्ही। अशा पद्धतीने गोळा तयार करायचा आहे, तुम्ही बघू शकताय। आणि हे आपण तळून घेतलात तरी चालेल, किंवा डीप फ्राय केलात तरी पण चालेल, तुम्हाला जसं आवडेल तसं करा। एकेकाला जास्त तेल आवडत नाही, तर त्यांनी डीप फ्राय, शॅलो फ्राय केलं तरी चालेल। असे सगळे गोळे मी करून घेणार आहे। हे सगळे कटलेट तयार करून घेतलेले आहेत। आता याला मी डीप फ्राय करणार आहे। तर याला आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असं बुडवून हे तळून घ्यायचं आहे। तुम्ही रवा पण लावू शकता। हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, यामध्ये हे कटलेट असं बुडवून घ्यायचं आहे आणि मग हे तळायचं आहे।
आता मी इथं तेल आधीच गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण आता हा कटलेट सोडून घ्यायचा आहे. तुम्हाला जर तळायचं नसेल, शॅलो फ्राय करायचं असेल तर तुम्ही अगदी कमी प्रमाणात तेल घालून शॅलो फ्राय करू शकता, किंवा डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय करा. खूप छान लागतं हा कटलेट. तुम्ही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता हे आपण परतून घेऊया. असे हे मी सगळं परतून घेणार आहे. अगदी मंद गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही हे सॉससोबत खाऊ शकता, किंवा चहासोबत पण तुम्ही हे खाऊ शकता. खूप छान, म्हणजे खूप छान लागतं. आता हे सगळं चांगलं भाजून घेणार आहे मी. आता हे आपलं फणसाचं कटलेट तयार झालेलं आहे. आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊयात. असं हे फणसाचं कटलेट तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय, खूप छान झालेलं आहे, क्रिस्पी. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.